ध्रुव राठी भारतीय युट्यूब कॉन्टेंट क्रिएशन मधलं एक टॉपचं नाव. तुमच्यापैकी अनेकांनी त्याचे व्हिडिओजही पाहिले असतील. पण हाच प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी पुन्हा एकदा चर्चेत आलाय. ध्रुव राठीच्या प्रत्येक व्हिडिओचीच खरं तर संपूर्ण देशात चर्चा असते. यावेळी मात्र त्यानं पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवर आता आक्षेप घेण्यात आलाय. आणि विशेष म्हणजे व्हिडिओवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर ध्रुव राठीने हा व्हिडिओ चक्क डिलीट केलाय. शीख धर्माबाबतचा तो व्हिडिओ होता. पण असं नेमकं काय होतं त्या व्हिडिओमध्ये ज्यामुळे ध्रुव राठीला तो व्हिडिओ डिलीट करावा लागलाय? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सगळ्यात पहिले नेमका मॅटर काय हे नीट समजावून घेऊयात. तर बघा मंडळी, ध्रुव राठीनं त्याच्या युट्यूब चॅनलवर द राईज ऑफ शीख या नावाचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी अपलोड केला होता. या व्हिडिओत काही ग्राफिक्स तसेच एआयचा वापर करण्यात आला होता. ध्रुव राठीने अपलोड केलेला हा व्हिडिओ एकूण 24 मिनिटे आणि 37 सेकंदाचा होता. या व्हिडिओत शीख धर्माबाबत सांगण्यात आलं होतं, ज्यामध्ये धर्माचा इतिहास, शीख धर्मगुरू यांच्याविषयी माहिती देण्यात आली होती. व्हिडिओमध्ये ध्रुवने शीख धर्मांच्या गुरूंच्या हुतात्म्याबद्दल आणि मुघलांच्या अत्याचारांबद्दल आणि त्यांच्याशी झालेल्या युद्धांबद्दल सांगितलं होतं. त्यानं गुरु तेग बहादूरजींना कसं हुतात्म्य मिळालं ते सांगितलं होतं. गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना कशी केली आणि पंचप्यारे कसे निवडले आणि त्यांच्या मुलांनी कसं हुतात्म्य पत्करलं. एकूणच त्यानं व्हिडिओमध्ये शीख योद्धा बंदासिंग बहादूर यांची संपूर्ण माहिती दिली आहे. पण व्हिडिओमधील व्हिज्युअल्स बाबत हा वाद झालाय, कारण ध्रुव राठी आणि त्याच्या टीमने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा या व्हिडिओसाठी वापर केला होता. या व्हिडिओमध्ये त्यानं एआयचा वापर करून शीख गुरु, शहीद योद्धे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अॅनिमेशन्स बनवले होते. तसेच बंदासिंग बहादूर यांचं वर्णन रॉबिनहुड असं केलं होतं. म्हणून मग शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती अर्थात SGPCने ध्रुव राठीच्या या व्हिडिओवर आक्षेप घेतला. SGPCचे सरचिटणीस गुरुचरण सिंग ग्रेवाल यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. शीख धर्मियांना तसेच इतरांना शीखांचा इतिहास समजून घेण्यासाठी ध्रुव राठीच्या अॅनिमेटेड व्हिडिओची गरज नाही. ध्रुव राठी यानं काही ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड केली आहे असा दावा ग्रेवाल यांनी केला. ध्रुव राठीने श्री गुरु तेग बहादूरजी आणि बाबा बंदासिंग बहादूर यांच्या हुतात्म्याशी संबंधित अनेक महत्वाच्या ऐतिहासिक फॅक्ट्सचं विकृतीकरण केलंय. त्यांनी म्हटलं की गुरु साहेबांची नावं आदरानं घेतली गेली नाहीत, जे अत्यंत आक्षेपार्ह आहे. ध्रुव राठीवर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती देखील त्यांनी सरकारला केली. पुढे ते म्हणाले की राठी यांना शीख इतिहास विकृत करण्यासाठी एआयचा वापर करण्याचा कोणताही अधिकार नाही. शीख इतिहास आणि गुरूंना अत्यंत आदरानं हाताळलं पाहिजे आणि त्याचं व्यावसायिकरण टाळलं पाहिजे. या व्हिडिओत गुरु गोविंद सिंगजींना बाल गोविंद राय म्हणून दाखवलं आहे, जे आपले वडील गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानानंतर रडताना दिसतात. शीख समुदायाच्या मते हा अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि असं चित्रण करून राठी यानं शीख धर्माचा अपमान केलाय. पण त्यानंतर हा वाद जसा वाढायला लागला त्यानंतर ध्रुव राठीने एक व्हिडिओ जारी केला आणि म्हटलं की हा अॅनिमेशन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली गेली आहे. एआय मुळे अॅनिमेशनद्वारे कथा दाखवणं शक्य झालं. अनेकांना हा व्हिडिओ आवडला, परंतु शीख समुदायातील काही लोकांचा असा विश्वास आहे की शीख गुरूंना अॅनिमेशनद्वारे दाखवणं चुकीचं आहे. गुरु गोविंद सिंगजी यांना अशा प्रकारे दाखवणं योग्य नाही. त्यानंतर ध्रुव राठीने सोशल मीडियावर एक पोल पोस्ट केला आणि शीख समुदायाला विचारलं, जर हे त्यांच्या तत्वांविरुद्ध असेल तर मी हा व्हिडिओ डिलीट करावा का? जर हो तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, जर नसेल तर मी व्हिडिओ तसाच ठेवू शकतो किंवा मी काही भाग अस्पष्ट करू शकतो. फोटोंशिवाय कोणत्याही शीख गुरुच्या कथेवर व्हिडिओ बनवणं शक्य नाही. पुढे तो म्हणाला की हा एक ऐतिहासिक व्हिडिओ आहे ज्यामध्ये गुरु गोविंद सिंगजी यांचे मुख्य पात्र आहे. जर मी त्यांचा चेहरा दाखवू शकलो नाही तर संपूर्ण व्हिडिओ फक्त बोलण्यापुरता असेल. लोक मतदानावर त्यांचं मत देऊ शकतात. सर्वांची मतं जाणून घेतल्यानंतर मी यावर कारवाई करेन. मतदान घेतल्यानंतर ध्रुव राठी म्हणाला की तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांबाबत मी आभारी आहे. अनेकांनी या व्हिडिओची प्रशंसा केली, तसेच हा व्हिडिओ चॅनलवर ठेवावा असं आवाहन केलं. मात्र मी त्या व्हिडिओला हटवण्याचा निर्णय घेतलाय. या व्हिडिओतील काही अॅनिमेटेड दृश्य शीख गुरूंच्या तसेच शीखांच्या धार्मिक भावनेविरोधात असल्याचं अनेकांचं मत आहे. हे प्रकरण धार्मिक तसेच राजकीय वादाचं कारण होऊ नये अशी माझी भूमिका आहे. भारतातील हिरोंची कथा सांगणं हाच या व्हिडिओ मागचा एकूण उद्देश होता असं त्यानं आपल्या बोलण्याच्या शेवटी सांगितलं आणि हा व्हिडिओ डिलीट केला. एकूणच ध्रुव राठीच्या व्हिडिओ जर बघायला गेलं तर या वेल रिसर्च म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्याच्याकडून अशा पद्धतीची चूक खरं तर अपेक्षित नव्हती असं बोललं जातंय. पण विशेष म्हणजे त्यानं त्याचा हा असा पहिलाच व्हिडिओ डिलीट केलाय. तुमच्या या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हणणं आहे, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.